जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गणित बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ सिरीजचा आज हा आपला दुसरा व्हिडिओ आहे। काल व्हिडिओ क्रमांक 1 आपण बघितला होता। काल व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण संख्या चॅप्टरवरील काही प्रकार बघितले। कालचा व्हिडिओ भाग क्रमांक 1 होता संख्या चॅप्टरवरील। आजचा व्हिडिओ हा भाग क्रमांक 2 आहे, ज्यामध्ये आपण अंकगणितावरील काही बेसिक बघितले आणि शॉर्ट ट्रिक्सही बघितल्या। कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं त्याचा थोडासा सारांश घेऊ। बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण अंक कशाला म्हणतात, त्यानंतर संख्या, त्यानंतर संख्याचे प्रकार, त्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराचे नियम, या सर्व गोष्टी आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल कालचा, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तो कालचा व्हिडिओ बघून घ्या आणि मगच आजच्या व्हिडिओला सुरुवात करा, कारण कालच्या व्हिडिओवरती बराचसा आजचा व्हिडिओ अवलंबून असणार आहे। चला तर मग लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणता भाग बघणार आहे तर कसोट्या। कोणता भाग बघणार आहे तर कसोट्या हा भाग बघणार आहे। मग या कसोट्यांचा उपयोग कशासाठी होतो तर या कसोट्यांचा उपयोग हा संख्यांना भाग देण्यासाठी होतो। कशासाठी होतो तर संख्यांना भाग देण्यासाठी कसोट्यांचा उपयोग आपल्याला होत असतो। कोणत्या संख्येनं कोणत्या संख्येला निशेष भाग जातो हे ओळखण्यासाठी आपल्याला या कसोट्यांचा उपयोग होणार आहे। त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा। चला तर मग लगेच कसोट्यांना सुरुवात करू। बघा, दोनची कसोटी सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो। आपण कालच्याच भागामध्ये बघितलं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या सर्व संख्या सम असतात। त्या सर्व संख्या कोणत्या असतात तर त्या सर्व संख्या सम असतात। मग इथं काय सांगते दोनची कसोटी की सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो। मग आपण एक उदाहरण घेऊ आणि याला चेक करून बघू। बघा, आपल्याला उदाहरण क्रमांक 1 दिलेला आहे 362। कोणती संख्या दिलेली आहे 362 ही संख्या दिली आहे। बघा, एकक स्थानी 2 आहे म्हणल्यानंतर ही संख्या सम आहे। मग या संख्येला आता 2 ना निशेष भाग जायला पाहिजे। देऊन बघू, भागिले 2, बे 1 बे, बाकी उरला 1, बे 8 16 आणि बे 1 बे। उत्तर आलं 181, बाकी काहीही उरलेली नाही, म्हणजे निशेष भाग गेलेला आहे। म्हणजेच मग या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। बघा, त्याच्यानंतर आता उदाहरण क्रमांक 2 घेऊ। बघा, उदाहरण क्रमांक 2 मध्ये आपल्याला संख्या दिलेली आहेत 1,23,658। आता सगळ्यात पहिले आपण एकक स्थानचा अंक चेक करू। बघा, हा एकक स्थानचा अंक आहे 8 आणि बघा 8 जर एकक स्थानी असेल तर ती संख्या सम असते, म्हणून या संख्येला पूर्ण 2 ने निशेष भाग जाऊ शकतो। तर चेक करून घेऊ। बघा, आता भाग देऊन घेऊ। बे 1 बे, बे 1 12, बाकी काहीच नाही उरला। बे 1 बे, पुन्हा बे 8 16, पुन्हा बे 2 4, बाकी उरला 1, बे 9 18। बघा, इथं पण काय झालेलं आहे निशेष भाग गेलेला आहे, बाकी काहीच उरलेली नाही। म्हणजेच आपलं कसोटी बरोबर आहे। आपल्याला कसोटी सांगते की सर्वच्या सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो। मग उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही स्वतः सोडून बघायचे आहेत आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्यायचे आहेत। चला मग आपण पुढची कसोटी बघू। बघा, पुढची कसोटी आहे 3ची कसोटी। पुढची कसोटी कोणती आहे 3ची कसोटी। 3ची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। या अशा प्रकारे 3च्या कसोटीचा नियम आहे। मग आपण उदाहरण क्रमांक 1 घेऊ। सगळ्यात पहिले आपल्या या संख्येतील अंकांची बेरीज करावं लागेल। बघा, 3 अधिक 6 अधिक 9, 3 आणि 6 होतात 9 आणि 9 आणि 9 होतात 18। बघा, 18 ही संख्या 3च्या पटीत आहे, म्हणून या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जाणार
आहेत, कारण या संख्येला 3ने भाग जातो म्हणून याही संख्येला 3ने भाग जातो. बघा उदाहरण आता चेक करून बघू. 369, 3 1 3, 3 2 6, 3 3 9. बघा बाकी उरले काहीच नाही उरले, म्हणजे या संख्येला निशेष भाग गेलेला आहे. आता उदाहरण क्रमांक आपण 2 बघू. उदाहरण क्रमांक 2 मध्ये आपल्याला संख्या दिलेली आहेत 1224. काय संख्या दिलेली आहेत? 1224 संख्या दिली आहेत. आता आपण याच्या सर्व अंकांची बेरीज करून बघू. 1 + 2 + 2 + 4 सगळ्यांची बेरीज करू. 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9. आता 9ला 3ने निशेष भाग जातो म्हणून या संख्येला 3ने निशेष भाग जाणार आहे. तर देऊन बघू. 1224 भागीला 3, 3 1 3, 3 1 3, 3 चोक 12. आता हे 2 उरले, बाकी उरलेली नाहीत काही, पण ही 2 लहान संख्या असल्यामुळे आपल्याला शून्याचा भाग द्यावा लागेल. मग आता भाग देऊ शकतो दोन्ही संख्यांना. 3 8 24, म्हणजे याही संख्येला 3ने निशेष भाग गेला, म्हणजे ही 3ची कसोटी बरोबर आहे. बघा मग आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही स्वतः सॉल्व करून बघा. आता आपण बघू 4ची कसोटी. आता कोणती कसोटी पाहिजे आपल्याला? 4ची कसोटी. बघा दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानचा अंकाला जर 4ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. बरोबर आहे. मग आता नियमानुसार आपण संख्या घेऊ. उदाहरण क्रमांक 1 216. किती? 216. आपला नियम सांगतोय एकक आणि दशक स्थानच्या अंकाला, एकक आणि दशक स्थानच्या अंकाला जर 4ने निशेष भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जाणार आहेत. मग भाग देऊन बघू. 4 1 4, 4 चौक 16 निशेष भाग गेलेला आहेत, म्हणून या 216ला पण 4ने निशेष भाग जाणार आहे. देऊन बघू. 216 भागिले 4, 4 1 4, 4 5 20, बाकी उरला 1, झाले 16, पुन्हा 4 चौक 16. बघा पूर्ण भाग गेलेला आहेत. 216ला काय झालेलं आहे? पूर्ण भाग गेलेला आहेत, म्हणजे कसोटीचा नियम बरोबर आहे. चला मग आपण उदाहरण क्रमांक 2 पण आता पडताळा करून बघू. बघा हा आहे उदाहरण क्रमांक 2. आपल्याला दिलेले 3736. काय संख्या दिलेली आहेत? 3736 ही संख्या आपल्याला इथं दिलेली आहेत. एकक आणि दशक स्थानचा अंक कोणता आहे? 3 आणि 6. बघा 3 आणि 6 बाजूला काढून घेतला आणि भाग देऊन बघितला. 4 1 4, 4 9 36. बघा एकक आणि दशक स्थानच्या अंकाला पूर्ण भाग गेला, म्हणून आता या संख्येला पूर्ण 4ने भाग जाणार आहेत. देऊन बघू. 4 1 4, 4 9 36, बाकी उरला 1, 4 त्रिक 12, बाकी उरला 1, 4 चौक 16. बघा 3736ला पण 4ने निशेष भाग गेलेला आहेत, म्हणजे हा कसोटीच्या नियमामध्ये बसत आहे. बघा मग आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सोडवून बघा. आपण तोपर्यंत पुढची कसोटी बघू. पुढची कसोटी आहेत आपली 5ची कसोटी. पुढची कसोटी कोणती आहे? 5ची कसोटी. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 किंवा 5 अंक असतील तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. काय? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतील. कोणते अंक असतील? 0 किंवा 5 हे अंक असतील तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो, असा आपल्या कसोटीचा नियम आहेत. बघा आपल्याला इथं उदाहरण क्रमांक 1 दिलेला आहे 25 25. काय दिलेलं आहेत? 25 25. एकक स्थानी कोण आहे? 5, म्हणजे या संख्येला पूर्ण काय होणार आहे आता? तर 5ने निशेष भाग जाणार आहे. देऊन बघू. 5 5 25, भाग ही संख्या लहान आहे म्हणून शून्याचा भाग दिला. आता या दोन्ही संख्येला तुम्ही भाग देऊ शकतात. 5 5 25, बरोबर निशेष भाग गेला. त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक 2 चेक करू. बघा उदाहरण क्रमांक 2 आहेत 3750. एकक स्थानी 0 आहेत म्हणून या पूर्ण संख्येला काय होणार आहे? 5ने निशेष भाग जाणार आहेत. 5 1 5, 5 7 35, बाकी उरला 2, 5 5 25 आणि हा 0 जशाला तसा ठेवून दिलेला आहेत. बघा म्हणजे उदाहरण क्रमांक 2 मधील उदाहरणाला पूर्ण भाग गेलेला
आहेत. हे जर तुम्हाला सर्व व्यवस्थित समजलं असेल दोन्ही उदाहरणं पहिलीचे, तर उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सॉल्व करून बघा. तोपर्यंत आपण पुढची कसोटी बघू. पुढची कसोटी बघा, 6ची कसोटी. ज्या संख्येला 3ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो, परंतु ती संख्या सम असावी. म्हणजे 6ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येला 3ने निशेष भाग जातो त्याच संख्येला 6ने निशेष भाग जातो, परंतु ती संख्या कशी असायला पाहिजे, सम असायला पाहिजे. कशी असायला पाहिजे, ती संख्या सम असायला पाहिजे. चला तर मग लगेच यावरचे उदाहरणं बघू. बघा, यामध्ये उदाहरण क्रमांक 1 आपल्याला दिलेलं आहे 13, 7, 6, 5 आणि 4. बरोबर आहे. हे झालं आपलं उदाहरण, एवढं मोठं दिलेलं आहे. आता सर्वप्रथम आपल्याला चेक करावं लागेल की या संख्याला 3ने निशेष भाग जातो का. मग 3ची कसोटी काय सांगते, 3ची कसोटी चेक करावं लागेल आपल्याला. सगळ्यात पहिले अंकांची बेरीज करून त्या बेरजेला भाग जातोय का 3ने, तर करून घेऊ बेरीज अंकांची. बघा, 1 + 3 + 7 + 6 + 5 + 4. आता सर्वांची बेरीज 3 आणि 1 4, 4 आणि 7 11, 11 आणि 6 17, 17 आणि 5 23, 17 आणि 5 23, 23 आणि 4 27. बरोबर. आता 27 झाले. आता 27ला 3ने निशेष भाग जातो. 27ला काय होत असतो, 3ने निशेष भाग जातो. 3 1 3 3 9 27. म्हणजे या पूर्ण संख्येला 3ने काय होणार, आता निशेष भाग जाणार आहे. आता आपण हे 3च्या कसोटीमध्ये बघितलेलं आहे. आणि आपल्याला 6ची कसोटी काय सांगते, जर संख्येला 3ने निशेष भाग जात असेल तर 6नेही निशेष भाग जातो, परंतु संख्या सम असायला पाहिजे. मग चेक करू ही संख्या सम आहेत का. बघा, एकक स्थानी 4 आहे म्हणल्यानंतर ही संख्या सम आहे, म्हणून या संख्येला 6ने निशेष भाग जाणार आहे. याचा भाग तुम्ही देऊन बघा आणि उत्तर क्लिअर. 8ची कसोटी. त्या संख्येतील एकक, दशक, शतक स्थानच्या अंकाला 8ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो, किंवा एकक, दशक, शतक स्थानी 0 असेल तर 8ने निशेष भाग जातो. तर बघा, 8च्या कसोटीचा नियम सगळ्यांना समजला असेल. आपल्याला काय करायचे, हे एकक, दशक, शतक 3 अंक घ्यायचे. बरोबर आहे. किती झाले, 168. 168ला जर 8ने निशेष भाग गेला तर या पूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो. 8 1 8, 8 2 16, 8 1 8. बघा, एकक, दशक, शतक स्थानच्या अंकाला 8ने निशेष भाग गेला, म्हणून या संख्येला पूर्ण 8ने निशेष भाग जाईल. याचं उत्तर तुम्ही काढा आणि मला कमेंटमध्ये टाका. तोपर्यंत आपण पुढची कसोटी बघू. बघा, पुढची कसोटी आहे 9ची कसोटी. पुढची कसोटी कोणती आहे, 9ची कसोटी. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. मग लगेच कसोटीप्रमाणे आपण चेक करून बघू. बघा, 2 + 3 + 4 + 5. आता या अंकांची आपण बेरीज करू आणि या बेरजेला जर 9ने भाग गेला तरच या संख्येला 9ने भाग जाणार आहेत. बघा, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, सॉरी इथं 7 आहेत. इथं किती आहेत, 7 आहेत. बघा, 7 आणि 2 9, 9 आणि 4 13, आणि 13 आणि 5 किती, तर 18. आता 18ला 9ने निशेष भाग जातो, म्हणून या संख्येला 9ने निशेष भाग जाणार आहेत. चेक करून घेऊ. 27 45, 9 1 9, 9 3 27. बाकी काहीच नाही उरला. ही संख्या 9पेक्षा लहान आहे म्हणून शून्याचा भाग दिला. 9 5 45. बघा, निशेष भाग गेलेला आहेत. याच नियमाप्रमाणे तुम्ही उदाहरण क्रमांक 1 तर आपण बघितला, उदाहरण क्रमांक 2, उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सोडून बघा. तोपर्यंत आपण पुढची कसोटी बघू. पुढची कसोटी आहे 11ची कसोटी. पुढची कसोटी कोणती आहे, तर 11ची कसोटी आहेत. तर लगेच चेक करू 11ची कसोटी काय सांगते आपल्याला. बघा, 11ची कसोटी समजून घ्यायची. तिथं काय करायचे, 11ची कसोटी समजून घ्यायची. डायरेक्ट उदाहरण घेऊ आपण. बघा, दिलेलं उदाहरण काय आपल्याला, 27 53 41.
27, 53, 41. बघा या उदाहरणामध्ये काय करायचं, हे जे 2 आहेत बरोबर, हे 2 वर लिहायचे आणि 7 जे आहेत खाली लिहायचे. पुन्हा हे 5 वर लिहायचे, हे 3 खाली लिहायचे, हे 4 वर लिहायचे आणि हा 1 खाली लिहायचा. आता यांची सर्वांची बेरीज करायची. यांची सर्वांची काय करायची, बेरीज करायची. बघा 3 आणि 2 सॉरी 2 आणि 5 7, 7 आणि 4 11 बरोबर. आणि इकडं 7 आणि 3 10, 10 आणि 1 11. आणि या दोघांची जी आहेत वजाबाकी करायची. किती आली, 0. किती आली, 0. ही एक तर वजाबाकी 0 यायला पाहिजे किंवा वजाबाकी जर 11च्या पटीत येत असतील तरच 11ने या संख्येला निशेष भाग जातो बरोबर. आता तुमच्या कसोटी लक्षात आली असेल. मग आता आपण या संख्येला प्रत्यक्ष 11ने भाग देऊन बघू. बघा संख्या आहे 27, 53, 41. 27, 53, 41. 11ने भाग देऊन बघू. बघा 11 1 11, 11 2 22, बाकी उरला 5, 11 5 55, बाकी काहीच नाही उरला. मग आता या 3ना तर काही भाग जात नाही म्हणून 0चा भाग देऊन घेऊ आणि या 34ला भाग देऊ. 11 3 33, बाकी उरला 1 आणि 11 1 11. बघा निशेष भाग गेलेला आहेत. मग उदाहरण क्रमांक 2, उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सोडवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर मला 11चे सर्व कसोट्या जमलेल्या आहेत. तर आपण लगेच पुढच्या नवीन टॉपिकला सुरुवात करू. पुढचा नवीन टॉपिक आहेत आपला पक्षांतर. नवीन टॉपिक काय आपला, तर पक्षांतर हा आपला नवीन टॉपिक आहे. पक्षांतर म्हणजे काय, तर चलाची किंमत काढणे. पक्षांतर म्हणजे काय, तर चलाची किंमत काढणे. तर हा टॉपिक एकदम महत्त्वाचा आहे. इथे मुलांची बरीचशी गफलत होत असते. तर बघा आता इथं आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. 4m बरोबर 24, तर m बरोबर किती, बरोबर काय दिलेलं आपला 4m बरोबर 24, तर m बरोबर किती बरोबर. तर मग बघा हा इकडं राहील फक्त m आणि हे राहतील इकडं 24. आता यांच्या दोघांमध्ये गुणाकार आहे. जर तुम्ही याला इकडून या साईडला नेताय तर हा भागाकारामध्ये जाईल. म्हणजे 4 1 4, 4 सक 24, म्हणजे m बरोबर काय आले तर 6. मग m ची किंमत काय होईल तर 6 होईल. m ची किंमत काय होईल तर 6 होऊन जाईल. आता हे तुम्हाला समजलं असेल उदाहरण व्यवस्थित. म्हणजे इथं m बरोबर किती आले तर m बरोबर आले 6. चला नेक्स्ट उदाहरण बघू. नेक्स्ट उदाहरण बघा उदाहरण क्रमांक 2. 27m बरोबर 81, तर m बरोबर किती, तर इकडे राहील बघा m बरोबर 81 भागिले 27. 27 1 27, 27 त्रिक 81. m बरोबर किती आले तर 3. म्हणजे या दुसऱ्या यमाची किंमत किती आहे तर 3 आहे बरोबर. चला मग नेक्स्ट उदाहरण बघू. नेक्स्ट उदाहरण आहे बघा उदाहरण क्रमांक 3. काय दिलेत, m भागीला 2 गुणिला 3 बरोबर 14, तर m बरोबर किती. m तर काही जागा सोडणार नाही म्हणून m जशाला तसा राहील. m बरोबर 14. आता ही संख्या m ला भागाकारामध्ये आहे म्हणून ही 14ला गुणाकारामध्ये जाईल. 2 गुणिला 3, m बरोबर 3 दुने 6 आणि 14 गुणिले 6, 6 चोक 24, बाकी उरले 2, पुन्हा 6 1 6 आणि 6 आणि 2 किती 8. मग m बरोबर किती तर 84. m बरोबर किती तर 84. चला आपण आता पुढचं जे एक उदाहरण आहे ते तुम्ही सॉल्व करा आणि मला सांगा या m ची किंमत तुम्हाला काढायला जमलेली आहे किंवा नाही. आशा करतो तुम्हाला पक्षांतरांचे उदाहरणं व्यवस्थित समजलेले
असतील तर लगेच आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहे. आता पुढच्या भागामध्ये आपलं काय असणार आहे, तर पुढच्या भागामध्ये आपल्या आता संख्या प्रकरणावरील काय झालेले आहेत, क्रियाची उदाहरणं चालू झालेली आहेत, जे की आपण संख्याचे प्रकार शिकलेलो होतो. आता त्या सर्व प्रकारावरती आपल्याला उदाहरणं पाहण्याची वेळ आलेली आहे. हा टॉपिक पण खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा, कारण या टॉपिकवरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे. पहिला टॉपिक आहे बघा आपला नैसर्गिक संख्या मोजणी. काय टॉपिक आहे आपला पहिला, नैसर्गिक संख्या मोजणी. आणि नैसर्गिक संख्या बरोबर सूत्र काय आहे, तर बघा कंसामध्ये मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1 हे नैसर्गिक संख्या मोजण्याचं सूत्र आहे. बरोबर. मग आपल्याला इथं उदाहरण क्रमांक 1 दिलेलं आहेत. बघा उदाहरण क्रमांक 1 मध्ये आपल्याला सांगितले 12 ते 35 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत आणि हे त्याचं उत्तर दिलेलं आहे समोर. बरोबर आहे. मग आपण या सूत्रामध्ये टाकून आता हे सोडवून बघू. बघा सूत्र सांगताय आपल्याला मोठी संख्या, मग काय मोठी संख्या 35 वजा लहान संख्या, लहान संख्या काय 12 कंस बंद अधिक 1. बरोबर. मग आता यांच्या क्रिया करून घेऊ आपण. आता काय करून घेऊ आपण, यांच्या क्रिया करून घेऊ. आता इथं 5 मधून 2 गेले, खाली उरले 3 आणि 3 मधून 1 गेला, खाली उरले 2 आणि अधिक 1 बरोबर किती झाले, तर 24. म्हणजे 12 ते 35 दरम्यान एकूण किती नैसर्गिक संख्या आहे, तर एकूण 24 नैसर्गिक संख्या आहेत. किती नैसर्गिक संख्या आहे, तर एकूण 24 नैसर्गिक संख्या आहेत. उदाहरण क्रमांक 2 बघू आता आपण. बघा आता त्याचप्रमाणे त्या सूत्रामध्ये टाकायचं मोठी संख्या मायनस लहान संख्या. मग मोठी संख्या काय आपली 70 वजा किती 16 आणि प्लस किती, तर 1 अधिक 1. दोघांची जर वजाबाकी करून घेतली तर दोघांची वजाबाकी येते 54. 54 अधिक 1 बरोबर 55. म्हणजे 16 ते 70 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे, तर एकूण 55 नैसर्गिक संख्या आहेत. आता हे पण उदाहरण तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर पुन्हा एकदा उदाहरण क्रमांक 3 बघू. बघा सूत्र आहेत आपलं मोठी संख्या वजा लहान संख्या कंस बंद अधिक 1. हे झालं सूत्रामध्ये आपण संख्या टाकून घेतल्या. आता यांची दोघांची जर वजाबाकी करून घेतली तर जर आपण 32 मधून 12 वजा केले तर खाली उरतात 20 आणि हा 1 केला प्लस बरोबर किती झाले, तर 21. म्हणजेच 12 ते 32 पर्यंत एकूण 21 नैसर्गिक संख्या आहेत. किती नैसर्गिक संख्या आहे, 21 नैसर्गिक संख्या आहेत. आता उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सोडून बघा आणि तुमचं उत्तर 57 येतंय की नाही येते तुम्ही स्वतः चेक करा. तोपर्यंत आपण पुढचा प्रकार बघू. पुढचा प्रकार आहे बघा टाईप क्रमांक 2. आता समसंख्या दरम्यान येणाऱ्या समसंख्या मोजणे. समसंख्या दरम्यान येणाऱ्या समसंख्या मोजणे. बरोबर आहे. मग आता सूत्र काय असणार आहे, मोठी संख्या मायनस लहान संख्या भागिले 2. आता भागाकारामध्ये 2 काय घ्यायचे, तर तुम्हाला माहिती 2 क्रमगत समसंख्यांच्या मध्ये हा 2चा फरक असतो. 2 क्रमगत समसंख्याच्या मध्ये कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. म्हणून मोठी मायनस लहानी भागिले 2 अधिक 1 घ्यायचं असतं. सूत्र व्यवस्थित समजलं असेल तर लगेच उदाहरणांना सुरुवात करू. बघा उदाहरण क्रमांक 1 येतं आपला. काय येतं उदाहरण क्रमांक 1, तर उदाहरण क्रमांक 1 मध्ये आपल्याला सांगितले 16 ते 42 पर्यंत किती समसंख्या आहेत. बघा सम दरम्यान सम काढतोय आपण, मग चेक करून घ्या दोन्ही पण समसंख्या आहेत का, तर दोन्ही पण समसंख्या आहे. म्हणून आपलं सूत्र आहे मोठी समसंख्या वजा लहान समसंख्या भागिला 2 कंस बंद अधिक 1 अधिक काय 1. मग आता सोडवून घ्या. आता यांची दोघांची वजाबाकी करून घ्या. 42 मधून किती काढायचेत, 16 काढायचेत. बघा हे 6चा परत केला 2 म्हणजे 26 उरले. किती उरले, खाली 26 उरले. आणि हा भागिला 2 बे 1 बे बे त्रिक 6. म्हणजेच या पूर्ण कंसाचं उत्तर आलेलं आहे 13 आणि कंसाच्या बाहेर आहेत 1. हा 1 याच्यामध्ये प्लस करून दिला, उत्तर आलं 14. म्हणजेच 16 ते 42 पर्यंत एकूण 14 समसंख्या आहेत. 16 ते 42 पर्यंत एकूण किती 14 समसंख्या आहेत. चला मग उदाहरण क्रमांक
2 बघू. उदाहरण क्रमांक 2 काय सांगते आपल्याला, तर उदाहरण क्रमांक 2 सांगते 48 ते 84 पर्यंत किती समसंख्या आहेत. काय सांगते, 48 ते 84 पर्यंत किती समसंख्या आहेत. बघा मग 48 ते 84 पर्यंत किती समसंख्या आहेत. त्यासाठी हे सूत्र वापरायचे आहेत आपल्याला. बरोबर, मोठी संख्या वजा लहान संख्या भागिला 2 अधिक 1. बरोबर, यांची दोघांची जर वजाबाकी करून घेतली तर दोघांची वजाबाकी येणार आहे 36. 36 भागिला 2 अधिक 1. बघा, बे 1 बे, बे 1 बे, बे 8 16 आणि 18 प्लस 1 19. एकूण किती संख्या आहे मग, 19 संख्या आहे 48 ते 84 पर्यंत. आता हे 2 उदाहरणं जर तुम्हाला व्यवस्थित समजले असतील तर उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सोडवायचं आहे आणि बघायचं आहे की समोर कंसामध्ये दिलेलं उत्तर तुमचं बरोबर मॅच होतं आहे की नाही होत आहे. आणि जर ते उत्तर मॅच होत नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाईज करून प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2चं स्पष्टीकरण बघा आणि नंतर पुन्हा प्रयत्न करा की 3 आणि 4 तुमच्याकडून सुटतं आहे की नाही. चला मग तोपर्यंत आपण पुढचा टाईप बघू. बघा, पुढचा टाईप येतो आपला विषम संख्या दरम्यान विषम संख्या मोजणी. कोणता, विषम संख्या दरम्यानच्या विषम संख्या मोजणी. बघा, सूत्र जर बघितलं असेल तर तुम्ही कॉमन सूत्र आहेत बरं का सर्वांना. मोठी संख्या वजा लहान संख्या, फक्त बदल इथं झाला आहे. बघा, नैसर्गिक संख्यामध्ये फरक 1चा असतं म्हणून आपण छेदामध्ये काहीच घेतला नव्हता. आणि इथं सम आणि विषम संख्याच्या दरम्यान कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. प्रत्येक 2 समसंख्याच्या दरम्यान हा 2चा फरक असतो आणि प्रत्येक 2 विषम संख्यांच्या दरम्यान पण कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. म्हणून छेदामध्ये आपण 2 घेतलेलं आहेत. हे इथं सूत्रामध्ये एकदा व्यवस्थित समजून घ्या. चला मग नेक्स्ट उदाहरण बघू आपण. उदाहरण क्रमांक 1 आहेत 2 ते 31 पर्यंत एकूण किती विषम संख्या आहेत. 2 ते 31 पर्यंत किती विषम संख्या आहेत. परंतु चेक करा, इथं पहिली 2 जी आहेत ही विषम संख्या नाही आहेत. मग त्याच्या पुढची विषम संख्या कोणती, मग 3. मग आपल्याला आता काय म्हणावं लागेल, 3 ते 31 पर्यंत एकूण किती विषम संख्या आहे. बरोबर, मग सूत्रामध्ये टाकायचे मोठी विषम संख्या कोणती आहे 31 वजा लहान विषम संख्या 3 भागिला 2 गुणिला प्लस 1 प्लस किती 1. चला आता याच्यामधून मोठीमधून लहान विषम संख्या वजा करून घेऊ तर खाली उरतील आपले 28. किती उरतील खाली 28 आणि 28 भागिला 2 जर केला बे 1 बे, बे चोक 8 प्लस 1 बरोबर 15. म्हणजेच 12 ते 31 पर्यंत एकूण किती 15 विषम संख्या आहेत. किती विषम संख्या आहे, तर एकूण 15 विषम संख्या आहेत. चला मग पुढचं उदाहरण बघू. पुढचं उदाहरण बघा, उदाहरण क्रमांक 2 17 ते 81 पर्यंत एकूण किती विषम संख्या आहेत. काय सांगितले, 17 ते 81 पर्यंत एकूण किती विषम संख्या आहेत. तर बघा 17 ते 81 पर्यंत किती विषम संख्या आहेत. बघा 17 पण कोणती संख्या आहे, विषम संख्या आहे आणि 81 पण कोणती संख्या आहे, तर ती पण विषम संख्या आहे. तर मग आता आपण काय करणार, मोठी संख्या वजा लहान संख्या म्हणजे 81 वजा 17 भागिला 2 प्लस 1 प्लस किती 1. आता यांची क्रिया करून घेऊ. बघा 81 मधून 17 काढून घेऊ, खाली उरले 4, हातचा परत केला खाली उरले 6, खाली किती उरले 6 म्हणजे 64 भागिला 2 अधिक 1 अधिक किती 1. बे 1 बे, बे त्रिक 6 आणि बे दुने 4 आणि 32 आणि 1 किती तर 33. एकूण किती संख्या आहेत मग बघा 17 ते 81 पर्यंत एकूण विषम संख्या आहेत 33 आणि आपण सिद्ध करून दाखवले की त्या 33
आहेत म्हणून. आता सूत्रामध्ये आपण व्यवस्थित संख्या टाकायच्या आहेत आणि गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे सर्व नियमानुसार करायचे आहेत. आपले उत्तर 100% बरोबर येतील. आणि जर ज्याचे उत्तर गुणाकार, भागाकार, बेरीजच चुकत असेल तर त्याला प्रॅक्टिसची गरज आहे. मग तुम्ही आता प्रॅक्टिससाठी हे उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 घ्या आणि कंसामध्ये दिलेले उत्तरे येत आहेत की नाही येत आहे हे स्वतः चेक करून घ्या. जोपर्यंत तुमचे उत्तरं जर चुकत असतील तर चेक करा की तुमचं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करताना आपण कुठं चुकत तर नाही येत. चला मग पुढचं उदाहरण बघू. पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला टाईप चेंज झालेला आहे आणि पुढचा टाईप येत आपला आता नैसर्गिक संख्यांची बेरीज करणे. काय टाईप येत आपला पुढचा? नैसर्गिक संख्यांची बेरीज करणे. आतापर्यंत आपण पाठीमागे टाईप बघितला होता नैसर्गिक संख्या मोजणे. आता आपल्याला नैसर्गिक संख्यांची काय करायची तर नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहेत. चला मग आता नैसर्गिक संख्येची बेरीज कशा पद्धतीने केली जाते हे आपण बघू. आपल्याला सूत्र दिलेले आहेत बघा इथं. कंसामध्ये पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणीला एकूण संख्या. बरोबर आहे. एकूण संख्या काढायला तर आपण शिकलेलो आहेत. मग बघा आपण सूत्रामध्ये आता उदाहरण टाकायला सुरुवात करू. बघा पहिली संख्या काय? 50. पहिली संख्या काय तर 1 आणि शेवटची संख्या काय तर 50 भागीला 2 गुणीला एकूण. तर 1 ते 50 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती असतील तर 50च असणार आहे. किती असणार आहे? 50च असणार आहेत. मग घ्या क्रिया करून आता 51 भागीला 2 गुणिले 50. मग बे 1 बे, बे दुने 4, बाकी उरला 1, बे पंच 10 म्हणजेच 51 गुणीला 25. 51 गुणीला किती तर 25. बघा 25 1 25, हातच्या आले 2 आणि 25 5 125 आणि 125 आणि 2 किती तर 127. किती? 127 म्हणजे 12 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज येते 1275. किती बेरीज येते तर 1275 बेरीज येते. चला मग उदाहरण क्रमांक 2 बघू. उदाहरण क्रमांक किती बघू तर उदाहरण क्रमांक 2 बघू. 15 ते 75 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 15 ते 75 पर्यंत. मग सूत्रात टाकून घेऊ. पहिली संख्या 15 अधिक 75 भागीला 2 गुणिले एकूण संख्या. मग एकूण संख्या काढण्याचं सूत्र सगळ्यांना पाठ झालं असेल आता की काय? मोठी संख्या. कोणती संख्या? मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1. आता 75 मधून जर 15 गेले तर खाली किती उरतात तर खाली उरतात 60 आणि हा प्लस जर 1 केला तर 61. म्हणजेच मग 15 अधिक 75 भागीला 2 गुणीला 61. बरोबर. आता 15 आणि 75ची जर बेरीज केली तर बेरीज किती येते तर बेरीज येते 90. किती बेरीज येते तर 90 बेरीज येते. म्हणजे 90 भागीला 2 गुणीला 61. गुणीला किती 61. बघा यांच्या दोघांची जर भागाकार करून घेतला तर उत्तर येतं 45. किती उत्तर येतं 45. मग 45 गुणीला 61. 45 गुणीला 61. 5 1 5, 4 1 4, 6 पंच 30, हा 4 3, 6 हिंचोक 24, 25 26 आणि 27. घ्या क्रिया करून यांची 5 4 7 आणि 2. बरोबर. म्हणजे 2745. किती उत्तर आलं आपलं 2745. आणि हे बघा इथं उत्तर मी काढून ऑलरेडी दिलेलं होतं. किती 2745. इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच 15 ते 75 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे तर 2745 आहे. आता बघा उदाहरण क्रमांक 3 मध्ये उदाहरण सेम आहे, फक्त मांडणी बदललेली आहे. फक्त काय केलेली आहेत मांडणी बदललेली आहे. विचारण्याची पद्धत बदललेली आहेत. बघा इथं तुम्हाला काय सांगितलं 15 ते 75 किंवा 1 पासून
ते 50पर्यंत. आणि इथं काय दिलेलं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा संख्या दिलेल्या आहे. आणि अशी कुठपर्यंत आहे तर म्हणे 90पर्यंत आहे. मग आपल्याला कळतं आहे या ज्या दिलेल्या आहेत या सर्व नैसर्गिक संख्या आहे, बरोबर आहे. मग आपल्याला इथं पण उदाहरण घ्यायचं आहे बघा. पहिली अधिक शेवटची भागीला 2 गुणीला एकूण किती असणार आहे एकूण तर 90 असणार आहे, बरोबर. मग 91 गुणीला 90 भागीला 2. आता या 2नं या 90ला जर भाग दिला तर येतात 45. किती येतात 45 येतात. आणि 45 गुणीला 91, 45 गुणीला 91 जर केला तुम्ही गुणाकार तर तुम्हाला उत्तर मिळणार आहेत पूर्ण 4095. किती उत्तर मिळणार आहे 4095. म्हणजेच 1 ते 90पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे तर 4095 आहेत. तुम्ही हा गुणाकार करून बघा, पाहिजे तर तुमची पण प्रॅक्टिस होईल बघा. आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही चेक करून बघायचे, तुम्ही सोडवायचं आहे. तोपर्यंत आपण पुढचा प्रकार बघू. मित्रांनो, पुढचा टाईप बघायचा आपल्याला समसंख्यांची काय करणे बेरीज करणे. आपला पुढचा टाईप कोणता आहे समसंख्यांची बेरीज करणे. बघा, समसंख्यांची बेरीज करणे सूत्र आहेत बघा. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणीला एकूण. गुणीला किती एकूण या पद्धतीचे सूत्र आहे. परंतु थोडंसं इथं प्रिंट मिस्टेक दिसते बघा कशामध्ये उदाहरणामध्ये आपल्या. तर हे नैसर्गिक संख्यांची बेरीज करा न घेता इथं काय करा समसंख्यांची बेरीज करा. घ्या काय घ्या समसंख्यांची बेरीज करा असं घ्या, बरोबर आहे. मग इथं 1 ते 50पर्यंत समसंख्यांची बेरीज किती असा हा प्रश्न आपला तयार होईल, बरोबर आहे. तर मग 1 ते 50 एक तर ही विषम संख्या आहे, बरोबर. म्हणून समसंख्या कोणती 2. मग हे गणित कसं होईल 2 ते 50 या पद्धतीने हा प्रश्न घ्यायचा आहे. म्हणजे 2 ते 50पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. तर मग सूत्र सांगताय आपल्याला पहिली समसंख्या कोणती आहे 2 अधिक शेवटची समसंख्या कोणती आहे तर 50 भागीला 2 एकूण समसंख्या. बघा एकूण नैसर्गिक संख्या किती आहे 50 आहे, बरोबर आहे. म्हणजे अर्ध्या काय असतील त्यातलं सम असतील आणि अर्ध्या विषम असतील. म्हणजे एकूण किती असतील मग सम 25. एकूण किती असतील मग सम तर 25 असतील, बरोबर आहे. मग यांची क्रिया करून घ्या. दोघांची क्रिया किती झाली तर दोघांची क्रिया झालेली आहे 52 भागीला 2 गुणीला 25. गुणीला किती तर 25. बे 1 बे 2 4 बाकी उरला 1 बे सक 12. म्हणजेच आपल्याकडे उरला आता 26 गुणीला 25. 26 गुणीला किती तर 25. आता यांची क्रिया आपण करून घेऊ बघा. 25 सक 90. 25 सक किती 90. बाकी उरले 15. बाकी किती उरले 15 उरले. तर मग 25 दुने 50 आणि 50 आणि 15 होतात 65. किती होतात तर 65 होतात. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल 650. किती 2 ते 50पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती असणार आहे मग 650 एवढी ती बेरीज असणार आहेत. मग त्याच पद्धतीनं हा पण प्रश्न आपण इथं मी तुम्हाला दुरुस्त करून देतो आणि हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. तर बघा मग 14 ते 74पर्यंत किती 14 ते 74पर्यंत समसंख्यांची बेरीज किती. 14 ते 74पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. म्हणजे माझ्या लक्षात येईल की कोणा लास्टपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे. तोपर्यंत आपण पुढचा टाईप बघू. बघा आता पुढचा टाईप येत आपला टाईप क्रमांक 6 विषम संख्यांची बेरीज करणे. काय करणे विषम संख्यांची बेरीज करणे. तर बघा 1 ते 73पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. कितीपर्यंत 1 ते 73पर्यंतच्या. मग आपलं सूत्र काय सांगते तर इथं सूत्र दिलेलं आहे बघा. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण. गुणिले एकूण. एकूण संख्या काढण्याचं सूत्र काय. एकूण संख्या किती असतील या जर 73 असतील, बरोबर आहे. पहिली समय काय पहिली विषम आहे
आणि शेवटची पण विषम आहे म्हणजे एक शिल्लक असणारे म्हणजे काय करायचे मग आता इथं तर याच्यामध्ये एक प्लस करायचा 74मध्ये एक प्लस करायचा आणि दोघांना भागाकारामध्ये घेऊन टाकायचं आहे 2 74 भागीला 2 बे 1 बे बे त्रिक 6 आणि बे साती 14 म्हणजे एकूण किती संख्या असतील 37 एकूण विषम संख्या किती असतील तर 37 असतील मग घ्या क्रिया करून 74 यांची दोघांची बेरीज केली 74 दोघांची बेरीज केली किती झाली तर झाली 74 आणि 74 भागीला 2 आपण आत्ताच भाग दिलाय आपल्याला उत्तर मिळालं होतं 37 म्हणजे फक्त आता आपल्याला करायचे आहेत 37 गुणिला 37 किती करायचं आहे कारण याचं सर्वांचं उत्तर किती आलं 37 आलं म्हणजे 37 गुणिला 37 आणि 37 गुणिला 37 या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला गुणाकार मिळतोय 1369 किती गुणाकार मिळतो तर 1369 गुणाकार मिळतो म्हणजे हे बघा कंसामध्ये दिलेले आहेत आपला 1369 प्रश्न क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 याच पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहेत आणि कमेंटमध्ये मला उत्तरं सांगायची आहेत की कंसामध्ये दिलेली उत्तरं तुमची बरोबर आले की नाही आणि मलाही समजेल की कोणी कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे आणि जाता जाता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये देण्यास बिलकुल विसरू नका धन्यवाद.